आपण बघत आहात द पोलीस टाइम्स मराठी। मालेगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 2 सराईत गुन्हेगार ताब्यात, देशी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त। मालेगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून फिरत असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी विजयनगर परिसरातील मास्टर मॉडर्न टेलर दुकानाजवळ सापळा रचून साजिद युनिस खाटिक वय 34 वर्ष राहणार विजयनगर मालेगाव, अखिल अहमद तुफेल अहमद वय 38 वर्ष राहणार रमजानपुरा मालेगाव या 2 संशयितांना ताब्यात घेतले। दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। संबंधित आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी चौकशी केली असता हे पिस्टल त्यांच्या साथीदार आणि मालेगावातील सराईत गुन्हेगार इम्रान बिल्डर याच्याकडून आणल्याची माहिती आरोपींनी दिली। मात्र इम्रान बिल्डर हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने आयशानगर आणि मालेगाव शहर परिसरात केलेल्या कारवाईत एकूण 2 देशी बनावटीची पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। सराईत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।